हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत पालकच्या भाजीचं गरगटं। त्यासाठी मी साहित्य घेतले, एक मूठभर शेंगदाणे घेतले, मूठभर हरभऱ्याची डाळ घेतली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते 5 ते 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे। आता आपण पालक ब्लांच करून घेऊयात। ते एका पातेल्यामध्ये पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण जो पालक स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेला आहे आणि तो त्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे। त्याला एक 5-1 मिनिट शिजू द्यायचे। तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊयात। तर एका मिक्सरच्या भांड्यात मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे कच्चे शेंगदाणे, हे वाटून घेऊयात। हे पहा, आपला पालक ब्लांच झालेला आहे। यामध्ये आता गॅस बंद करून आपण पाणी काढून घेऊयात आणि पालक सेपरेट करून घेऊयात। त्यामध्ये मी एक अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातले। हे स्मॅश करून घ्यायचे, फाईन करून घ्यायचे। पालकचे तुकडे नाही राहिले पाहिजे, अशा प्रकारे बघू शकता स्मॅशरने स्मॅश करून घेतले। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। एक गॅसवर मी कढई ठेवली, त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचाभर जिरं घालून घेऊयात। जिरे छान फुलले की त्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याचे बारीक चिरून घेतल्यात। त्या आपण त्याच्या तेलात घालून घेऊयात। यालाही चांगलं लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। लसूण चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण जी लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते घालून परतून घेऊयात। मिरची आणि खोबरं, मिरची आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे त्याला। त्यामध्ये आपण जी पालकची पेस्ट बनवली होती ती लगेच घालून घ्यायची आहे। त्यालाही 1-2 मिनिट परतून घ्यायचे। एकत्र करून घेऊयात। यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि डाळ भिजत घातली होती तेही घालून घ्यायचे। शेंगदाणे आणि डाळ याची टेस्ट खूप छान लागते या भाजीमध्ये। आपल्या कन्सिस्टन्सीनुसार थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचे। आपण जे भाजी उकडली होती तेच पाणी मी यामध्ये थोडं थोडं करून घालून घेतले। ते पाणी फेकून नाही द्यायचं। यामध्ये पालकाचे सगळे न्यूट्रिशन्स गेलेले असतात, म्हणून ते पाणी फेकून द्यायचं नाही। ते आपण फोडणीमध्ये घालून घ्यायचं आपल्या कन्सिस्टन्सीनुसार। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला 5 ते 6 मिनिटासाठी झाकून ठेवायचे। अधूनमधून हलवत राहायचे। खूप पटकन ही भाजी तयार होते, हिला जास्त वेळही लागत नाही। परत एकदा मी झाकून ठेवते। हे पहा, भाजी तयार झाली आहे आपली। आणखी 2-1 मिनिट मी शिजून देते। छान थिकनेस आला आपल्या भाजीला, आपण त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ घातल्यामुळं। शेंगदाणे, डाळ तेही व्यवस्थित शिजलेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही भाजी आवडली की नाही। पालकाची भाजी
आमच्याकडे याला गरगटं म्हणतात. हे आम्ही पांढरा भात आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खातो. तुम्हाला ही कॉम्बिनेशन कसं आवडतं मला नक्की सांगा. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.